अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची 2.5 तास बैठक। जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता। मराठा आंदोलन नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही। विजय आपल्याच आहे। अमित शहांच्या बैठकीत फडणवीसांनी फुंकलं रणशिंग। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज दुसरा दिवस दौऱ्याचा। नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। रात्री उशिरा जरांगेंना सलाईनमधून औषध। गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी घेतले उपचार। भाजप नेते मोहित कंबोज यांना सीबीआयचा दिलासा। सेंट्रल बँकेचे 103 कोटींचं नुकसान केल्याप्रकरणी पुरावे सापडत नसल्यानं न्यायालयात क्लोजर रिपोर्ट। कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक। 22 शिक्षक संघटनांचं सामूहिक रजा आंदोलन। अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव। पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप। याचिकेवर आज तातडीची सुनावणी। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आज दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान। 6 जिल्ह्यातील 25 लाख काश्मीरी मतदार बजावणार मतदानाचा हक्क। बदलापूर एन्काउंटर नंतर मुंबईत बॅनरबाजी। पोलीस सरकारीसाठी वसुली करणारे तर पोलीस जनतेसाठी हिशोब करणारे, फरक स्पष्ट। अशा आशयाचा बॅनर। मवियाला डिवचण्याचा प्रयत्न। दक्षिण मुंबईत रिक्लेमेशनवर जलपर्यटनाला चालना देण्यासाठी नरिमन पॉइंटची फेररचना। एमएमआरडीएच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी। बदलापूर नवी मुंबई दरम्यान होणार 8 पदरी महामार्ग। मुंबईत येण्याच्या प्रवासात 60 तर नवी मुंबईच्या प्रवासात 30 मिनिटांची बचत। एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा आता 1 डिसेंबरला। कृषी सेवेच्या 258 पदांचा याच परीक्षेत समावेश, तर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 दिवसांची मुदत। बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेटमधील 300 कोटींचा घोटाळे बहादर बबन शिंदेच्या वृंदावनात मुसक्या। बीड पोलिसांच्या तब्बल 1.5 वर्षांच्या शोध मोहिमेला यश। वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्सप्रेसच्या सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी 1500 कोटींचं टेंडर। ठेकेदारानंच 10 वर्ष देखभाल दुरुस्ती करण्याची अट। सोन्याच्या दरात मोठी उसळी। जळगावात सोन्याचा दर 77,000 अमेरिकी फेडच्या व्याजदर कपातीचा परिणाम। राज्यभरात आज मुसळधारेचा इशारा। पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू। लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती। कोलकात्यातील ट्राम बंद होणार। 150 वर्षांच्या ऐतिहासिक सेवेला पूर्णविराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।